तुमच्या 2022च्या बंड किंवा उठाव झाला तेव्हाचा उल्लेख होता. एकनाथ शिंदेसोबत जे सगळ्यात पहिले गेलेले किंवा त्यांच्या सगळ्यात जवळचे आमदार म्हणून तुमची त्याच्यामध्ये ओळख होती, तेव्हा तुम्ही ठरवलं होतं त्या सगळ्या, आता मी प्लॅनिंग म्हटलं तुम्हाला आवडणार नाही कदाचित, पण त्या प्लॅनिंगचं तुम्ही भाग होतात का तिथे? 100%. कधीपासून सुरू होतं प्लॅनिंग? 1 वर्षापासून, त्याच्या अगोदरपासून. म्हणजे शिंदेचं बंड 1 वर्ष? हो, आम्ही 1 वर्ष. त्याचं कारण होतं ना. कारण जे काय उद्धव साहेबांनी आम्हासारख्यांना वागणूक देण्याची पद्धत सुरू केली ती आम्हाला पटली नाही ना. आम्ही बाळासाहेबांचे समर्थक हे निश्चित होतो, परंतु बाळासाहेब बोलायचे पण मनात काय ठेवायचे नाही. आणि बाळासाहेबांनी मासाहेबांचं कधी ऐकलं नाही. स्वतः निर्णय घेऊन सांगायचे. म्हणजे बाळासाहेबांनी मासाहेबांचं ऐकलं नाही म्हणजे उद्धव ठाकरे कोणाचं ऐकतात? आता हे काय सांगायला पाहिजे तुम्हाला? तुम्ही सांगितलं, तुम्ही असं नाही का या वाक्याला अर्थ आहे म्हणून तुम्ही सांगा. त्यांच्या पत्नीचं, रश्मी ठाकरे. हा 100%. त्याचं कारण आहे ना. कारण ह्या ज्या घडामोडी झाल्या ते कारणच इथं आलेत ना सगळे. म्हणजे रश्मी ठाकरे याला महत्वाची गोष्ट तुम्ही बोलताय. ज्या वेळेला स्वतः मुख्यमंत्री झाले त्यानंतर जर एखाद्या मावळ्याला आदित्यचं मंत्रिपद दिलं असतं तर त्यात आणखीन त्यांची उंची वाढली असती. स्वतः मुख्यमंत्री असताना आता पण आमच्या श्रीकांतला आम्ही मंत्रिपद देऊ शकत होतो एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना, पण दिलं का साहेबांनी? प्रतापराव जाधवांना दिलं. म्हणजे फरक किती आणि मोठेपणा किती मनाचा हा आपल्याला दिसतो ना त्याच्यामध्ये. नाही तर हे एवढं काय रामायण महाभारत नसतं घडलं. पण तुम्ही मागाशी मला अजून तुमच्याकडे जाणून घ्यायचं, कारण ह्याच्याबद्दल फार कोणी बोललं नाही, तुम्ही बोलताय त्या गोष्ट. तुमचं असं म्हणणं आहे की निर्णयामध्ये रश्मी ठाकरे काय इंटरफिअरन्स करतात असं तुमचं म्हणणं आहे? 100%. कशा प्रकारचा असतो हे जे काय घडामोडी झाल्या किंवा काय त्यावेळेला तसं जर पाहायला गेलं तर एकनाथ शिंदे साहेबांचं मुख्यमंत्रीपद हे नक्की झालेलं होतं बरं आघाडीमध्ये, परंतु केवळ घरच्यांनी आणि त्यांच्या काही नातेवाईकांनी उद्धव साहेबांना तयार केलं आणि म्हणून हे सगळं घडलं. पण इतर निर्णयामध्ये रश्मी ठाकरेंचा काय रोल असतो? आता आदित्यला मंत्रिपद करावं हा त्यांचाच निर्णय होता. लक्षात आलं का? आमचा एक अजून मावळा जो काय जीवाला जीव देणारे होते बाळासाहेबांच्या तेव्हापासून, त्यातला एक मावळा तयार झाला असता त्याच्यात, पण नाही. इतर कुठल्या राजकीय निर्णयांमध्ये पण त्यांची बरेचसे काय ते आता सगळे तुम्हाला इथे सांगणं मला योग्य वाटत नाही. एकदा खेळीमेळीच्या वातावरणात तुम्हाला ते सगळं सांगतो. आजचा पण खेळीमेळीच्या वातावरणात एवढं सांगितलं तेवढं घ्या. नाही पण तरी सुद्धा नाही की म्हणजे राजकीय निर्णय मी तुम्हाला सांगतो काय, निवडणुका असतील, तिकीट वाटप असेल किंवा अशा इतर गोष्टी, ह्याच्यामध्ये त्यांचं मध्यस्थी असते का रश्मी ठाकरेंची? तिकीट वाटपामध्ये काही वेळेला सांगावं लागतं की बा तुम्हाला तिकीट द्या, ह्याला देऊ नका, ह्या ज्या काही गोष्टी आहेत. माझं एक म्हणणं आहे, आत्ता पण आमच्या एकनाथ शिंदे साहेबांनी जे काय तिकीट वाटप केलं स्वतः निर्णय घेऊन तिकीट दिलीत. अच्छा. आमच्या वहिनी कधी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला नाही किंवा वहिनीने कधी कोणाला सांगितलं नाही. नाही तर वहिनीने श्रीकांतसाठी सांगितलं असतं की उत्तम आपला प्रतापराव जाधवांना दिले ते श्रीकांतला द्या म्हणून. आमच्यातले काही लोक श्रीकांतला द्यावं म्हणून सांगत होते, पण साहेबांनी सांगितलं नाही. स्वतः श्रीकांतने सांगितलं ना, राजा का बेटा राजा नहीं हो सकता है, जो काम करेगा वो राजा बनेगा. हे त्यांनी भर सभेत सांगितलं होतं. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, एवढा मोठेपणा जर त्यावेळेला झाला असता तर एवढं राजकारण नसतं. बरोबर. तुम्ही जेव्हा गुवाहाटीला गेलात, तुम्ही सुरतलाच पहिला आम्ही गेलो ना. गेलात विधान भवनातून थेट गेलात? आम्हाला ज्या हॉटेलमध्ये ठेवलं होतं तिथून आम्ही आमचे कपडे घेऊन गेलो. मग तिथं नंदनवनला तिथं आम्ही आमच्या गाड्या चेंज केल्यात. नंदनवनला माझी गाडी आमच्या ड्रायव्हरला बॉडीगार्डला तुम्ही सगळ्यांनी जा निघून, बोला आम्हाला जरा वेगळं जायचं आहे. त्यांना कोणाला पत्ता नव्हता. मग मी, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी आणि काय 2 आमदार, आम्ही सगळेजण जो तिथून स्टार्ट केलं ते डायरेक्ट टोल नाक्यावरनं सुरत, तिथे एका हॉटेलमध्ये आमची व्यवस्था केली होती. आणि मग बाकीचे एक एक आले. म्हणजे पहिल्या फेरीमध्ये आम्ही जरा जवळजवळ 27-28 लोक होतो, त्यामध्ये अग्रगण्य आम्ही होतो. आणि तुम्हाला मगही सांगितलं 1 वर्षापासून आम्ही प्रामाणिकपणे, कारण आमच्यावरती साहेबांचा विश्वास होता, तेव्हा साहेबांनी आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या, सगळ्या घडवल्या. मग मी माझ्या सहकार्यांना सांगितलं, सहकार्यांना बरोबर केलं. असं आम्ही एकाच एक सांगत आम्ही ही सगळी गोळाबिरी केली. आणि कारण
काही अशा घडामोडी व्हायला लागल्या की चुकीचंच व्हायला लागलं आणि म्हणून करता शिंदे साहेबांना हा निर्णय आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन करावा लागला. तुम्ही मागे असं एकदा म्हणाला होतात की जर तुम्ही हे धाडस केलं नसतं तर सरकार बसलत नसतं, परत तुमच्या धाडसामुळे सरकार आलंय. 100%. कारण ज्या वेळेला आम्ही भाजप आणि आम्ही एकत्र आलो त्यानंतर मग काम करत त्याची सगळी व्यूहरचना करत जे ठरवलं ते आम्हाला ह्या आमदारकीच्या वेळेला आपल्याला पाहायला मिळालं ना. त्या गुवाहाटीवरनं जे तुमचा आला सुरत गुवाहाटी हा प्रवास, याच्यावरनं खूप राजकीय रोषाला सामोरं जावं लागलं. मग महाराष्ट्राच्या राजकारणात खोक्यांची भाषा झाली, खोक्यांचे आरोप तुमच्यावरती झाले, गद्दारीचे आरोप झाले, तुमच्यावरती इतरही प्रकारे टीका करण्यात आली. त्या काळात तुम्ही या सगळ्यांना कसं केलं? आणि त्या काळात दुसरा याला जोडून प्रश्न आहे, तो जो मधला काळ होता तेव्हा संपर्क केला जातो उद्धव ठाकरेंकडनं? नाही, परत आमच्याशी तर नाही. परत येण्यासाठी नाही, तुम्हाला सांगतो. कारण त्यावेळेला जेव्हा आम्ही सुरतवरनं गुवाहाटीला गेलो तेव्हा त्यांची मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये आत्ता जे आम्हाला जे काय जवळ आलेले आमदार आहेत ते आमदार त्या मिटिंगला होते. कारण एकूण सगळे नंतर आले ते. हा नंतर आले. त्या आधीच्या कारण meeting 40च्या 40 आम्ही एकत्र नव्हतो ना आलो. बरोबर. मी सांगितलं ना 28 पहिले आलो, 12 नंतर आले. त्यातले काही आमदार तिथं होते. त्यावेळेला संजय राऊत बोलले की सगळे येतील पण भरतशेठ येणार नाही, अशा प्रकारे तिथं वक्तव्य झालं. म्हणून मधल्या काळात आमचा आणि उद्धव साहेबांशी कोणाशी संपर्क झाला नाही. त्यांनी ह्याला पाठवला होता मिलिंद नार्वेकरांना सुरतला. पण चूक काय केली त्यांना बोलणी करायला आमच्याकडे पाठवताना आणि इकडं आमच्या शिंदे साहेबांचं जे काही नेतेपद होतं ते काढून घेतलं. म्हणजे योग्य नाही. तुम्ही चर्चा तर पूर्ण करा. ते काय आज काढणार होतं ते उद्या काढा. म्हणजे पण मग समजा ते नसतं काढलं तर मग चर्चेला स्कोप होता. उदाहरण तुम्हाला देत होतो. जर तुम्ही माणूस पाठवता आम्हाला बोलणी करायला सेटलमेंट म्हणजे जवळीक का साधायला आणि तुम्ही इकडे ते पद करते म्हणजे तुम्ही त्या जखमेवरती मीठ चोळल्यासारखं होते. असं झालं. ते जे तुम्ही खोक्यांची भाषा केली आणि मुद्दा राहिला, जे गद्दारी बिद्दारी सांगितलं, आम्ही संयम पाळला. कारण आम्ही जे केलं होतं ते योग्य केलं होतं असं आम्हाला वाटत होतं आणि आम्ही केलं तो उठाव केला होता. आणि त्या अनुषंगाने जर आम्ही पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात समाविष्ट झालो असतो तर गोष्ट वेगळी होती. आम्ही दुसऱ्या पक्षात नाही ना समाविष्ट झालो आणि शिंदे साहेबांनी बाळासाहेबांच्याच नावाने तो पक्ष काढून त्याला मान्यता मिळवून चिन्ह मिळवून आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. पण तोही आरोप होतो पक्ष चोरल्याचा ना. ठीक आहे ना, वडील चोरले पक्ष मी काय चोरला आरोप बोलतो होतो. आता ठीक आहे ना, जर एखाद्या मुलग्याला वडील सांभाळतात जर आले नाहीत त्याला आमचा दोष आहे का? त्यांना पक्षच वडिलांनी दिलेलं एवढं मोठं आव्हान त्यांना पेलता आलं नाही त्याला आमचा दोष आहे का? आणि म्हणून कोणतरी आमचा मावळा शिंदे साहेबांच्या रूपाने तयार झाला आणि मग त्यांना साथ करायला बाकी आम्ही मावळे त्यांच्या जोडीला आलो. त्यात आमची चूक काय? आम्ही हिंदुत्व टिकवलं, आम्ही हिंदुत्व सोडलं का? तुम्ही एक वेळ हिंदुत्वाच्या थोडंसं इधर विदर करायला लागले पण आम्ही नाही ना ते केलं. त्यानंतर जे खोक्याची भाषा केली आम्ही संयम का पाळला? हे बघा, माणूस किती जरी बोलला काही झाला त्याला पण लिमिट असतं. आणि म्हणून जे काय सकाळच्या 9च्या भोंग्याने जे काय सुरुवात केली तो भोंगा तर कुठं वाचतोय का? थकला तो बोलून बोलून. आणि म्हणून करता आम्ही संयम पाळला. कारण आम्हाला माहिती होतं आम्ही केले ते योग्य केले. जेव्हा आम्ही मगाही सांगितलं जेव्हा आम्ही चुकू त्यावेळेला आम्ही मुकू, पण जोपर्यंत आम्ही चुकत नाही तोपर्यंत आम्ही मुकणार नाही. कारण आमची नियत आणि नीतिमत्ता